नमस्कार मित्रांनो, अपेक्षा इंडिया मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या वेळेला आपण बुल कॉल स्प्रेड, बेअर पुट स्प्रेड घेतलं होतं, तर आता त्या हिंदी मध्ये आपण बघायचं आहे लॉंग स्ट्रॅडल आणि शॉर्ट स्ट्रॅडल. आता लॉंग स्ट्रॅडल म्हणजे काय समजून घ्या मित्रांनो, की लॉंग स्ट्रॅडल म्हणजे काय, की मार्केटमध्ये काहीतरी न्यूज आहे, म्हणजे काहीतरी मुवमेंट होणार आहे, म्हणजे व्हॉलॅटिलिटी जास्त आहे, तर त्यावेळी तुम्ही लॉंग स्ट्रॅडल वापरू शकता. म्हणजे न्यूज बेस, तर लिहितो मी दोन्ही न्यूज बेस. ओके, म्हणजे लॉंग स्ट्रॅडल कधी वापरायचं आहे, काहीतरी बजेट असू शकतो, त्यावेळी मार्केटमध्ये मुवमेंट होणार आहे, नंतर काहीतरी न्यूज रेपोरेटचा न्यूज असू शकतो, काहीतरी कोरोना व्हायरस सारखा काहीतरी न्यूज असल्यामुळे मार्केटमध्ये मुवमेंट होणार ह्याचा असू शकतो, फेडरल फंड रेटचा काहीतरी न्यूज असू शकतो, कशाचं पण न्यूज असू शकतो. न्यूज आहे तर समजून घ्यायचं की तुम्ही लॉंग स्ट्रॅडल केलं पाहिजे. आता लॉंग स्ट्रॅडल म्हणजे काय तर समजून घ्या, एटीएमचा सी बाय करायचा आहे आणि एटीएमचा पी बाय करायचा आहे. मी काय बोलायला लागलोय की न्यूज असतो त्यावेळेस हा वापरायचा आहे, अदरवाईज वापरायचं नाही. हेजिंग आहे का मला बघून घ्या. एटीएमचा सी बाय म्हणजे वर जाताना प्रॉफिट, एटीएमचा पी बाय म्हणजे खाली जाताना प्रॉफिट. एटीएम असल्यामुळे दोन्हीची प्रीमियम ऑलमोस्ट जवळपास असणार आहे 100-100. आता समजून घ्या मी काय म्हणतो. लॉंग स्ट्रॅडल आहे, न्यूज बेस आहे, म्हणजे मार्केटमध्ये मुवमेंट होणार आहे. यस, मुवमेंट होणार आहे. वरच्या बाजूला खालच्या बाजूला मला माहित नाही आहे, पण मुवमेंट होणार आहे. तर तुम्ही दोन्ही केला. समजा न्यूज आला, आता न्यूज आल्यामुळे मला समजू शकत नाही वर जाणार खाली जाणार आहे. न्यूज आल्यामुळे ऑटोमॅटिक रिॲक्ट होणार याच्यावर. जर मार्केटमध्ये पॉझिटिव्ह न्यूज आला तर हा 100चा प्रीमियम वाढणार, हा काय होणार 0 होणार. समजा मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज आला तर मार्केट हा पडणार, म्हणजे 100चा हा वाढणार आणि हा काय होणार 0 होणार आहे. म्हणजेच काय की मार्केटमध्ये जर काहीतरी न्यूज असला, काहीतरी मोठा मुवमेंट होणार असाल, तर तुम्ही लॉंग स्ट्रॅडल वापरला तर तुम्हाला बऱ्यापैकी पैसा मिळू शकतो. जर मार्केटमध्ये पॉझिटिव्ह आलं तर सी बाय वाला प्रॉफिट देणार आणि मार्केटमध्ये जर निगेटिव्ह असेल तर पी बाय वाला प्रॉफिट देणार. दोन्ही बाय केल्यामुळे प्रीमियम वाढतानाच प्रॉफिट आहे. तर हे झालं लॉंग स्ट्रॅडल. आता शॉर्ट स्ट्रॅडल म्हणजे काय तर शॉर्ट स्ट्रॅडल म्हणजे मार्केटमध्ये काहीच न्यूज नाही, मार्केट शांत आहे, तर तुम्ही काय वापरायचं शॉर्ट स्ट्रॅडल. सांगा भाऊ काय करू शकताय. तर इथं पहिला बघून घ्या, एटीएमचा सी सेल करा आणि एटीएमचा पी सेल करा. इथं लिहितो मी सायलेंट मार्केट, म्हणजे विदाउट मुवमेंट, म्हणजे व्हॉलॅटिलिटी नाही आहे. हा 100 आहे, हा 100 आहे. आणि ऑप्शन सेलिंग केल्यामुळे तुम्ही काय करायचं, एसएल लावूनच काम केलं पाहिजे, कारण ऑप्शन सेलरला अनलिमिटेड लॉस आहे. तर पहिला समजून घ्या की हेजिंग कसं आहे. एटीएमचा सी बाय म्हणजे वर जाताना, सी सेल म्हणजे खाली जाताना, पी बाय म्हणजे खाली जाताना, पी सेल म्हणजे वर जाताना, म्हणजे दोन्ही अपोजिट आहेत. ह्याचा अर्थ की हा ऑप्शन हेजिंग आहे. समजलं मित्रांनो. तर सी सेल म्हणजे मार्केट जर साइडवेज राहिला किंवा खाली आला तर हा 0 होणार. पी सेल म्हणजे मार्केट साइडवेज राहिला तर वर आला तर हा काय होणार 0 होणार आहे. पण दोन्ही कंडिशन मध्ये जर मार्केट साइडवेज राहिला, हा पण प्रीमियम 0 होणार आहे, हा पण प्रीमियम 0 होणार आहे. 100 हे तुमचं 200 प्रॉफिट होणार आहे. कधी ज्यावेळी मार्केट सायलेंट आहे असं तुम्हाला वाटतोय त्यावेळी. म्हणजे लॉंग स्ट्रॅडल म्हणजे न्यूज असेल तर हा वापरा आणि न्यूज नसेल तर हा वापरा. समजलं मित्रांनो. तर हे झालं लॉंग स्ट्रॅडल आणि शॉर्ट स्ट्रॅडल. आता पुढचे काय बघा, लॉंग स्ट्रँगल. स्ट्रॅडल आणि स्ट्रँगल मध्ये सेमच फरक आहे. स्ट्रॅडल म्हणजे ऍट द मनीचा सी बाय पी बाय करायचं. लॉंग स्ट्रॅडल म्हणजे काय, हा पण एक्सपायरी दिवशी वापरला तर तुम्हाला चांगला होईल. एक्सपायरी डे कधी पण वापरू शकता, पण एक्सपायरीला कसं होतं, प्रीमियम तुमचं स्वस्त असतात, त्यावेळी तुम्ही एक्सपायरी डे आणि न्यूज असले पाहिजे. न्यूज म्हणजे मुवमेंट होणार असलं पाहिजे. तर काय केलं पाहिजे, ओटीएमचा सी बाय करा आणि ओटीएमचा पी बाय करा. सी बाय म्हणजे वर जाताना, पी बाय म्हणजे खाली जाताना, आणि प्रीमियम न्यूज एक्सपायरी दिवशीला कमी असतात. म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की एक्सपायरी दिवशी जर मार्केटमध्ये मुवमेंट होणार असेल तर ओटीएमचा सी बाय ओटीएमचा पी बाय केला तर त्याला म्हणायचं लॉंग स्ट्रॅडल. म्हणजे सी बाय म्हणजे वर जाताना प्रॉफिट, पी बाय म्हणजे खाली जाताना प्रॉफिट, म्हणजे हा त्याला हेजिंग. पण मार्केटमध्ये काय पाहिजे, मुवमेंट पाहिजे, म्हणजेच न्यूज पाहिजे. जर मार्केटमध्ये एक्सपायरी दिवशी जर न्यूज आला तर हा 20चा प्रीमियम 200-300 ला जाणार, हा 0 होणार. पी बाय मार्केट खाली गेला, हा 20चा प्रीमियम 200 होणार, हा 0 होणार आहे. म्हणजेच एक्सपायरी दिवशी पण तुमचं लॉस किती आहे, लिमिटेड आहे. 20 आणि 20 40 रुपये लॉस होणार आहे, आणि प्रॉफिट झाला तर तुम्हाला अनलिमिटेड होऊ शकतो. ह्याला म्हणायचं लॉंग स्ट्रॅडल. म्हणजे एक्सपायरी दिवशीच हा काम करू शकतोय. एक्सपायरी दिवशीच शॉर्ट स्ट्रँगल वापरू शकताय. म्हणजे एक्सपायरी दिवशी जर मार्केटमध्ये काहीच मुवमेंट नसेल, सायलेंट मार्केट असेल, अदरवाईज बी करू शकताय. पण एक्सपायरी दिवशी का प्रॉफिटेबल आहे बघा, ओटीएमचा सी सेल करा आणि ओटीएमचा पी सेल करा. सी सेल पी सेल केल्यामुळे अनलिमिटेड लॉस असल्यामुळे तुम्ही याला एसएल लावून काम करा. ओटीएमचा सी बाय म्हणजे वर जाताना, सी सेल म्हणजे खाली येताना, पी बाय म्हणजे खाली जाताना, पी सेल म्हणजे वर जाताना, म्हणजे हा काय झाला हेजिंग झाला. दोन्ही ऑपोजिट साइडला आहेत.
सायलेंट मार्केट म्हणजे मार्केट हा साइडवेज असला तरच हा वापरा. साइडवेज असेल तर 20 चा 0 होणार, हा 20 चा 0 होणार, तर मुवमेंटच नाही आहे. ओके, तर 20 आणि 20 तुमचं 40 रुपयाचं प्रॉफिट होणार आहे. म्हणजे लॉंग स्ट्रॅडल म्हणजे काय, शॉर्ट स्ट्रॅगल म्हणजे काय समजून घ्या. लॉंग स्ट्रॅगल म्हणजे जर तुम्हाला एक्सपायरी दिवशी मुवमेंट असेल तर तुम्ही लॉंग स्ट्रॅगल वापरा, आणि एक्सपायरी दिवशी मुवमेंट नसेल तर तुम्ही शॉर्ट स्ट्रॅगल वापरा. पण ऑप्शन सेलिंग मुळे कॅपिटल तुम्हाला जास्त लागते, त्याचं मी तुम्हाला सांगतो कसं करायचंय. ओके, आताचा व्हिडिओ कसा वाटला लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.